एक चाहूल प्रीतीची भाग 8 दुसऱ्या दिवशी ही किती झोपते, कॉलेजला जाण्यासाठी कसं उठतं असेल, असं विचारताच अधिराज पिऊच्या जवळ जाऊन तिला उठवायला लागला. तेवढ्यात पिऊने झोपेतच जोरात अधिराजला एक लाथ मारली. अधिराज थेट खाली पडला, पण पिहू उठलीच नाही. हे पाहून अधिराज पटकन उठला आणि टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग उचलून सगळं पाणी पिहूवर ओतून दिलं. त्यामुळे पिहू दचकून उठली आणि ओरडत म्हणाली, वाचवा वाचवा, मी बुडते. हे ऐकून अधिराज म्हणाला, गुड मॉर्निंग. पिहू रागाने अधिराजकडे पाहत म्हणाली, अर्ध्या रात्री कोणाला असं उठवतात का? पिहूचं बोलणं ऐकून अधिराजने एका भुवईला उंचावत उत्तर दिलं, अर्धी रात्र. सकाळचे 8 वाजलेत, तुझ्यासाठी अर्धी रात्र झाली आहे का? हे कप अँड स्मेल द कॉफी. अर्ध जग केव्हाच उठलंय. अधिराजच्या या बोलण्यावर पिहू म्हणाली, पण बाकीचं अर्ध जग तर झोपलंच आहे ना. तेवढ्यात अधिराज स्मितहास्य करत पिहूच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणाला, हो, अर्ध जग झोपलं असेल, कारण तिकडे रात्री झाली असेल. पण उद्यापासून जर तू वेळेवर उठली नाहीस तर तुला उठवून बाथटबमध्ये फेकून देईन. अधिराजच्या बोलण्यावर पिहू हळूच म्हणाली, उद्यापासून तर लवकर उठावं लागणारच, कॉलेज सुरू होणार आहे ना. अधिराजने गंभीर आवाजात म्हटलं, कॉलेज नसलं तरीही लवकर उठायचंच आहे. हे ऐकून पिहू काहीच बोलली नाही आणि उठून बाथरूमच्या दिशेने जात हळूच म्हणाली, खरंच हे डेव्हिलच आहेत, मुलीला झोपूही देत नाहीत. थोड्या वेळाने अधिराज तयार होऊन खाली गेला आणि नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. अधिराज गेल्यावर पिहू खाली जाऊन सगळ्यांसोबत नाश्ता करू लागली. तेवढ्यात घरात एका मुलाचा आवाज आला, मॉम डॅडाची दीदी कुठे आहात सगळे? बघा मी आलोय. हा आवाज ऐकून अनुष्का पिऊच्या कानात फुसफुसवत म्हणाली, आला बघ तुझा दिवाना. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा लवकरच दिवाना ते देवदास होणार आहे. कारण आता त्याला कळेल की तिचं स्वप्न पाहून तो तिला बायको बनवायचं ठरवत होता. तीच मुलगी आता त्याची वहिनी झाली आहे. अनुष्काचं बोलणं ऐकून पिहू हसत उत्तर दिलं, खरं सांगायचं तर मी कधीही त्याच्यासोबत लग्नाला हो म्हटलं नसतं. त्यामुळे नंतरही तो देवदासच झाला असता. हे ऐकून अनुष्का म्हणाली, हो, तेही खरंच आहे. पण मला कळत नाही की आम्ही ट्विन्स असलो तरी त्याच्यात इतके डिफेक्ट्स कसे आले. पियूने हसत म्हणाली, कारण सगळ्या क्वालिटीने तूच तर भरलेली आहेस. असं म्हणत त्या दोघीही हसू लागल्या. तेवढ्यात तो मुलगा डायनिंग टेबलवर आला आणि पिऊकडे पाहून म्हणाला, हाय माझं विचार हृदय, तू इतकी सुंदर दिसतेयस की एक दिवस हे धडकणं विसरून जाईल. हा आहे मिहीर, अनुष्काचा जुळा भाऊ, जो अनुष्कापेक्षा अर्ध्या तासाने मोठा आहे. त्याचं बोलणं ऐकून अनुष्काने लगेचच उत्तर दिलं, मिहीर, जर तुझ्या हृदयाची ही अवस्था अधिराज दादाला कळली, तर ते स्वतः तुझी ओपन हार्ट सर्जरी करतील. मिहीरने गोंधळून विचारलं, दादा असं का करेल ना? आता तर त्यांचं लग्नही झालंय ना. खरं सांगायचं तर, मी दुसऱ्या देशात अडकलो नसतो तर त्यांच्या लग्नात नक्कीच आलो असतो. असो, हे सगळं सोड आणि सांग माझी प्रिय वहिनी कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. हे ऐकून अनुष्का हसत म्हणाली, का नाही, नक्कीच भेट तुझ्या वहिनीला. असं म्हणत अनुष्काने पिऊच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तर हिल भेट, ही आहे तुझी. ओह सॉरी, आपली वहिनी, मिसेस पिहू अधिराज देशमुख. हे ऐकून मिहीरच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तो थोडासा खोकलत म्हणाला, हे काय बकवास बोलते आहेस? दादा तर निहारिका सोबत लग्न करणार होता ना. अनुष्काने स्पष्ट करत सांगितलं, हो, त्या निहारिकाशी लग्न करणार होता, पण लग्न केलं नाही. त्यांनी पियूशी लग्न केलं आहे. हे ऐकून मिहीर आश्चर्याने आपल्या आई बाबांकडे पाहू लागला. तेव्हा सानिकाबाईंनी होकारात मान हलवली आणि मग मिहीरचा चेहरा पूर्णत उतरला. यावेळी सगळ्यांना मिहीरच्या स्थितीवर हसू आणि सहानुभूती वाटत होती. तेवढ्यात अनुष्का पुन्हा हसत म्हणाली, म्हणून मी म्हटलं होतं, तुझ्या या हृदयाची काळजी घे, नाहीतर दादाला कळलं तर खरंच तुझं ऑपरेशन करतील. हे ऐकून मिहीरने रागाने अनुष्काकडे पाहत तिला रागावत म्हटलं, तू काहीतरी जास्तच बोलते आहेस, कदाचित तू विसरत आहेस की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. हे ऐकून अनुष्काने उत्तर दिलं, फक्त अर्धा तास मोठा आहेस, जास्त ओढू नकोस.
हे ऐकून मिहीर अनुष्काला दुर्लक्ष करून पिहूकडे पाहत म्हणाला, पिहू, मान्य आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना नव्हत्या, पण तरीही तू दादाशी कसं काय लग्न करू शकलीस? तू तर त्यांना डेव्हिल म्हणतेस ना, मग डेव्हिलशी लग्न केलं कसं? मिहीरचं बोलणं ऐकून पिहूने रागाने उत्तर दिलं, मी काय वेडी दिसते का तुला, जी स्वतः जाऊन त्यांच्या सोबत मांडवात बसले? तेच त्यांनी आपलं डेव्हिल पण दाखवलं आणि माझा हात धरून लग्न केलं. माहित आहे का, त्यांनी लग्न करण्याआधी मला काहीही विचारलं नाही. तेवढ्या तरणवजी या विषयावर पूर्णविराम देत म्हणाले, बस करा, जे झालं ते झालं. मिहीर, आता तू पिहूला वहिनी म्हण, जेणेकरून तुला हे नातं लक्षात राहील. हे ऐकून पिहू पटकन म्हणाली, अरे नाही अंकल, त्याला माझ्या नावानेच हाक मारू द्या. वहिनी बोललं तर मला फार विचित्र वाटेल. हे ऐकून मिहीरनेही आपल्या डॅडकडे विनंती करत म्हटलं, हो डॅड प्लीज, आता ही वहिनीवाली शिक्षा माझ्यावर करू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, मी असा काही साधासुधा मुलगा आहे का जो वहिनीवर लाईन मारीन? मान्य करूया जर मी असं काही केलंही, तर तुम्हाला काय वाटतं मी जिवंत राहीन? मिहीरचं बोलणं ऐकून अनुष्का म्हणाली, हो नाही तर काय, अधिराज दादा तुला इथेच नरक दाखवतील. तेवढ्यात अर्णव यांनी सगळ्यांच्या गप्पा ऐकत म्हटलं, ठीक आहे, पण लक्षात ठेव, कारण तू अधिराजला चांगलं ओळखतोस. अर्णवने अनुष्का आणि पिऊकडे पाहत म्हटलं, उद्यापासून कॉलेज सुरू होतंय तुमचं, तर आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. विशेषतः तू अनुष्का, नेहमी शेवटची येतेस. कधीतरी बदलासाठी शेवटून दुसरी येत जाना. तेव्हा अनुष्काने चिडून म्हटलं, डॅड तुम्ही मला का रागवताय? तुम्हाला माहित नाही का मुलांमध्ये त्यांच्या पॅरेंट्सचीच क्वालिटी येते. मी खात्रीने म्हणू शकते, माझ्यात तुमचीच क्वालिटी आली आहे. अनुष्काच्या या गोष्टीवर सगळे जोरात हसू लागले. तेव्हा अर्णव म्हणाले, अच्छा असं आहे तर. पण हे विसरू नकोस की अधिराज सुद्धा माझाच मुलगा आहे, ज्याच्यात माझ्याच क्वालिटी आहेत. हे ऐकताच अनुष्का पटकन म्हणाली, हो तर, काही केसमध्ये असं होतं. अधिराज दादाच्या केसमध्येही तसंच झालंय. हे ऐकून सगळे पुन्हा हसू लागले. त्यानंतर सर्वांनी ब्रेकफास्ट करून आपापल्या रूममध्ये जाऊन घेतला आणि अर्णव ऑफिसला निघून गेले. तिथे अनुष्का, पिहू आणि मिहीर रूममध्ये बसले होते. मिहीर अजूनही उदास होता. हे पाहून अनुष्काने त्याला चिडवण्यासाठी पिहूकडे पाहत म्हटलं, पाहिलं का, मी म्हणालीच होती की हा लवकर देवदास होणार आहे. पण आता त्याला काहीच करता येणार नाही. त्याचंच नशीब खराब आहे. तेव्हा मिहीर म्हणाला, असं काही नाही. ताच हृदय तुटलंय, तर थोडा उदास राहीनच ना. बरं सोहादी कुठे आहे सांग ना. मी आल्यावर तिला आवाज दिला, पण ती आलीच नाही. हे ऐकून अनुष्का म्हणाली, वाटतं अजून ती झोपली आहे. काल रात्री उशिरा आली आणि थोडी चिंताग्रस्त दिसत होती. तेव्हा पिहूने विचारलं, तू विचारलं नाही का तिला काय झालंय? अनुष्का पटकन म्हणाली, नाही. ती येताच रूममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. तेव्हा मिहीर विचार करत म्हणाला, अरे काही नाही, नक्कीच तिचं मित्रांशी भांडण झालं असेल. पिहू, अनुष्का आणि मिहीर बसून गप्पा मारत होते. तेव्हाच अनुष्काच्या मनात काहीतरी आलं आणि ती पिहूला म्हणाली, अगं पिहू, चिराग नाव किती छान आहे ना, मी तुझ्या मुलाचं नाव चिरागचं ठेवणार. अनुष्काचं हे बोलणं ऐकून पिहू रागाने म्हणाली, चुकून सुद्धा असं करू नकोस, नाहीतर मी तुझ्या मुलाचं नाव अल्लादीन ठेवीन. पिहूचं बोलणं ऐकून मिहीर जोरात हसला आणि अनुष्काकडे पाहत म्हणाला, पिहूचं बेबी तेही दादाकडून, काय भन्नाट जोक होता. हे ऐकून पिहू रागाने मिहीरकडे पाहू लागली. तेव्हाच अनुष्का म्हणाली, बेबीवरून आठवलं, आज तर दादाचा वाढदिवस आहे. मिहीर हे आठवत म्हणाला, हो, पण दादा कधीच आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. मग मिहीरने पिहूच्या दिशेने बघत विचारलं, तसं हे तू काय गिफ्ट देत आहेस दादाला? हे ऐकून पिहूने थोडं थोपटून विचारलं, हे लग्न निभावत आहे, हे पुरेसं नाही का? पिहूचं हे बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच सोहा रूममध्ये आली आणि तिने येताच विचारलं, हे गाईज, काय चाललंय? तर मिहीरने उत्तर दिलं, दादाच्या बर्थडेवर चर्चा. सोहा भुवया उंचावत म्हणाली, हेही काही चर्चा करण्यासारखं टॉपिक आहे. दादा नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बिझी राहणारच आहे. मला तर कळत नाही, दादा असा का झाला आहे.
तेव्हाच मिहीर पिहूकडे पाहत म्हणाला, हे म्हणताना मला खूप वाईट वाटतंय, पण पिहू आज दादासाठी काही करू शकते. हे ऐकून पिहू घाबरत म्हणाली, अरे अजिबात नाही. मी काहीच करणार नाहीये. मला भुकेल्या सिंहाला जाग करण्याची हौस नाहीये आणि शिवाय तुम्ही सगळे वाचाल पण मला त्यांच्या सोबतच राहायचंय. त्यामुळे मी असं काहीही करणार नाही. तेव्हाच अनुष्का तिला समजावत म्हणाली, पण पिहू, जर तू या नात्यातून असंच पळत राहिलीस, तर त्याचं फ्युचर काय होणार? तुला एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. अनुष्काचं हे बोलणं ऐकून सोहा म्हणाली, वाह काय बोललीस अनुष्का. मला नाही माहित होतं की तू इतकी समजूतदार आहेस. हे ऐकून अनुष्का आकडत म्हणाली, अजून तू मला नीट ओळखलं कुठे आहे? तेव्हाच सोहा अनुष्काच्या हातातल्या ग्लासकडे पाहत विचारलं, अरे पण तू हे काय पित आहेस? सोहाच्या बोलण्यावर सगळ्यांचं लक्ष अनुष्काच्या हातातल्या ग्लासकडे गेलं. मग मिहीर तोंड वेडून करत म्हणाला, ही कोक पित आहे, तेही एकटीच. मी दोनदा मागून सुद्धा तिने दिलं नाही आणि म्हणाली, स्वतः घेऊन ये. त्याचं बोलणं ऐकून सोहा म्हणाली, नाही, हे फक्त कोक नाहीये. अनुष्का मला एकदा दाखव मला. हे म्हणत सोहा अनुष्काच्या हातातून ड्रिंक घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण अनुष्काने तिला तो ग्लास दिला नाही. बाहेर बसलेले अर्णव त्यांचा गोंधळ ऐकून रूममध्ये आले आणि त्यांना तसं भांडताना पाहून म्हणाले, अरे यार किती गोंधळ करता तुम्ही सगळे. अनुष्का सोहा तुम्ही का भांडताय? हे ऐकून सोहा अनुष्काची कंप्लेंट करत म्हणाली, डॅड एकदा तुम्ही अनुष्काचं ड्रिंक चेक करा जरा. हे ऐकताच अनुष्का नाटक करत म्हणाली, अरे यार कोणीही या छोट्या मुलीला शांतीत कोल्ड्रिंक सुद्धा पिऊ देत नाही. तेव्हाच अर्णवने अनुष्काच्या हातातून ड्रिंक घेतला आणि म्हणाले, हे यासाठी की सगळ्यांना माहिती आहे की ही छोटी मुलगी किती मोठी शैतान आहे. हे म्हणताच अर्णवने त्या ड्रिंकचा वास घेतला आणि मग अनुष्काकडे घुरून बघायला लागले. तेव्हा अनुष्का मासूम चेहऱ्याने म्हणाली, डॅड फार नाही, थोडीशीच वाईन मिक्स केली आहे. हे म्हणताच ती हातांनी थोडं थोडं दाखवू लागली. तेव्हाच अर्णवने विचारलं, तुला ही वाईन मिळाली कुठून? हे ऐकताच अनुष्काने नजर खाली घालून हळू आवाजात उत्तर दिलं, तुमच्या स्टडी रूममधून. मग ती पटकन आपली सफाई देत पुढे म्हणाली, फार थोडीच चोरली आहे, खरंच. तिचं बोलणं ऐकून अर्णव थोडे रागात म्हणाले, यावेळेस सोडून देतोय तुला, पण पुढच्या वेळी असं केलंस तर मी तुला अधिराजच्या हवाली करीन. हे म्हणतच अर्णव तिथून निघून गेले. त्यांच्या गेल्यावर अनुष्का सोहाला रागाने घुरू लागली. पण सोहाने अनुष्काला इग्नोर करून पिहूला विचारलं, तर सांग पिहू, काय विचार केलास? दादाच्या बर्थडेसाठी काही प्लॅन आहे का? तर पिहू विचार करत म्हणाली, ठीक आहे. आता तुम्ही सगळे इतकं म्हणताय तर एकदा प्रयत्न करून पाहते, काहीतरी करू. पण जर ते रागावले ना, तर तुम्ही सगळे सुद्धा त्यात अडकाल. तेव्हाच मिहीर स्टाईल मारत म्हणाला, अरे जर दादाने माझं प्रेम हिसकावून स्वतः लग्न केलं आहे ना, तर याचा अर्थ त्यांना तू आवडतेस. त्यामुळे ते तुला रागावणार नाहीत. मिहीरचं बोलणं ऐकून अनुष्का हसत म्हणाली, माझं प्रेम म्हणजे रस्सी जळली पण बळ गेलं नाही का? अनुष्काचं बोलणं ऐकताच सोहा पिहू आणि अनुष्का स्वतःही हसू लागले आणि मिहीरचं तोंड पाडलं. तेव्हाच पिहू त्या तिघांकडे पाहत विचारलं, पण मी करू तरी काय? मला तर त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर सोहा उत्तर देत म्हणाली, अगं फार काही करायची गरज नाही. फक्त एक केक बनव दादासाठी. सोहाचं बोलणं ऐकून अनुष्का हसत म्हणाली, पुन्हा तिला काहीतरी बनवायला सांगत आहेस. काल जो शिरा खाल्ला तो कमी होता का? हे ऐकताच पिहू रागाने म्हणाली, तू कदाचित विसरली असशील, पण त्या शिऱ्याची ती हालत तुझ्यामुळे झाली होती. तेव्हा सोहा त्यांना शांत करत म्हणाली, अरे दोघी गप्प बसा आणि पिहू तू काळजी करू नकोस, यावेळी मी तुझ्यासोबत किचनमध्ये राहीन आणि तुला सांगेन काय कसं करायचं. ठीक आहे. हे ऐकून पिहूने होकारार्थी मान हलवली आणि दोघी खाली किचनमध्ये गेल्या. किचनमध्ये पोहोचल्यावर सोहा पिहूला चॉकलेट केक बनवायला शिकवू लागली. सोहा तिला मदत करत होती तेव्हाच किचनमध्ये सानिका आल्या आणि त्यांना पाहून हसून विचारलं, काय चाललंय इथे? तर सोहाने उत्तर दिलं, मॉम, आज दादाचा बर्थडे आहे ना, म्हणून मी पिहूला केक बनवायला शिकवत आहे. हे ऐकून सानिका पिहूच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, वाऊ हे खूप छान आहे.
मला खूप आनंद होतोय की तू हे नातं निभावायचं ठरवलं आहेस पिहू. मला माहित आहे अजून तुझं वय कमी आहे, पण बेटा नातं प्रेमाने निभवलं तर वयाची भिंतही तुटते. सानिकाचं हे ऐकून पिहू काहीच बोलली नाही आणि तिने आपले डोळे खाली झुकवले. काही वेळाने सानिका तिथून निघून गेल्या. थोड्याच वेळात केक तयार झाला. तेव्हा सोहा केक पाहत म्हणाली, "घे पिहू, केक तर बनून तयार आहे पण भाऊ रात्रीपर्यंत येतील. तू एक काम कर, तोपर्यंत त्याला फ्रीजमध्ये ठेवून दे." पिहू सोहाचं ऐकून केक फ्रीजमध्ये ठेवायला गेली. पण फ्रीजमध्ये जागा नव्हती म्हणून तिनं केक फ्रीजरमध्ये ठेवून दिला. मग ती परत आली आणि तिनं सोहाला विचारलं, "दी अनुष्का म्हणाली होती की काल रात्री तुम्ही काहीतरी टेन्शनमध्ये होतात. सगळं ठीक आहे ना?" कालच्या उल्लेखावरून सोहा थोडी हैराण झाली आणि घाबरून हकलत म्हणाली, नाही. तसं काही नाही. फक्त मी थकली होती आणि काही नाही." मग सोहाने पटकन विषय बदलत म्हटलं, "अच्छा ठीक आहे पिऊ, मी आता माझ्या रूममध्ये जाते. जेव्हा दादा येईल तेव्हा तू केक घेऊन ये." पिहूने हसून उत्तर दिलं, "ठीक आहे दी." शेवटी पिहूपासून सोहा काय लपवते आहे? आणि पिहूने बनवलेल्या केकवर अधिराज काय प्रतिक्रिया देईल? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.